उद्यापासून अश्विन शुद्ध पक्षातल्या नवरात्राला प्रारंभ होतो आहे आणि गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की या नवरात्रामध्ये वेगवेगळ्या रंगाचं एक नवीन प्रकरण निघालेलं आहे. मग कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला कोणता रंग घालायचा असं सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून येतं आणि मग बऱ्याचदा खऱ्या देवी भक्तांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की खरंच जर ज्या दिवशी जो रंग पेपरमध्ये दिलेला आहे तो जर आम्ही घातला नाही तर काय होतं, किंवा आज लाल रंग आहे तर लाल घातलाच पाहिजे का, तर याला शास्त्रामध्ये काही आधार आहे का. आणि बऱ्याचदा आम्हाला असे प्रश्न विचारले जातात. पण शास्त्रानुसार असा कोणताही नियम नाही की नवरात्रातल्या अमुक दिवशी अमुक रंगाचाच वेश आपण परिधान केला पाहिजे किंवा त्याच रंगाची साडी नेसली पाहिजे, असं कुठेही शास्त्रामध्ये दिलेलं नाही. पण मग शास्त्राला धरून आपल्याला जर या नवरात्रीमधल्या 9 दिवसांचं काही वैविध्य जपायचं असेल तर काय करावं. आपल्या घरामध्ये जी आपण घटस्थापना केलेली आहे, देवी बसवलेली आहे, त्या देवीला नवरात्रीचे 9 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करू शकतो. श्रीमद देवी भागवत या ग्रंथामध्ये आपल्याला याचा संदर्भ मिळतो. जे नैवेद्य असे आहेत: प्रतिपदा अर्थात पहिल्या माळेच्या दिवशी तूप, दुसऱ्या दिवशी साखर, तृतीयेला दूध, नंतर चतुर्थीला अनारसे, पंचमीला केळी, 6व्या माळीला मध, 7व्या माळीला गूळ, 8व्या माळीला नारळाचं पाणी आणि 9मीच्या दिवशी लाह्या, असे हे 9 नैवेद्य आहेत. जय जय रघुवीर समर्थ.